गरिबीत जन्म, लहान वयात लग्न, नवऱ्याचा त्रास आणि जगण्यासाठी भीक मागावी लागली. आणि त्या भीकीतूनच हजारो अनाथ मुलांचं भविष्य घडवलं. ही आहे अनाथांची खरी आई. नक्कीच तुम्हाला समजलं असणार मी कोणाबद्दल बोलते. होय, ही आहे अनाथांची आई, म्हणजेच सपकाळ. सिंधुताई सपकाळ यांची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी आज आपण शब्दात बघणार आहोत. चला तर सुरू करूया. एका जबरदस्त प्रवास घेऊन आली मी तुमच्यासाठी. काही लोकांचं आयुष्य म्हणजे स्वतःच्या दुःखांवर मात करताना हजारांच्या डोळ्यात आशेचं किरण पेटवणं असतं. यांनी स्वतःच्या आयुष्याने जगाला आणि समाजाला दाखवून दिलं की आई होण्यासाठी जन्मच द्यावा लागतो असं नाही, पण कोणाला तरी आपलंच आयुष्य द्यावं लागतं. ताईंचा जन्म 1948 वर्धा जिल्ह्यातल्या पिंपळगाव गावात झाला. गरिबीने त्यांना काहीच दिलं नाही. त्यांच्या मनात नेहमी शिक्षण घ्यायचं असंच होतं, पण गावातल्या लोकांना मुलींचं शिक्षण घेणं पसंत नव्हतं. तरीही सिंधुताई शाळेत जायच्या. शेळी चारताना, गाई म्हशी चारताना जो थोडा वेळ मिळेल त्यात तिनं अभ्यास केला. त्या काळी मुलींचं लवकर लग्न लावून द्यायचे, पण वयाच्या 10व्या वर्षीच घरच्यांनी तिचं लग्न 30 वर्षांच्या माणसाशी लावून दिलं. तिचं लहान वय, लहान स्वप्न आणि मोठं आयुष्य अशी परिस्थिती झाली. संसार सांभाळणं सोपं नव्हतं. त्यात नवऱ्याचा अत्याचार होताच, गावकऱ्यांचा तिरस्कार होताच, भूक, गरिबी हे सगळं होतंच. एके दिवशी गावातल्या सरपंचाविरोधात तिनं आवाज उठवला आणि या एका धाडसानं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिला खोटे आरोप, शिवीगाळ, मारहाण आणि अखेर गर्भवती अवस्थेत घराबाहेर घरच्यांनी काढून दिलं. विचार करा, एका बाईनं एकटीनं कुठं जायचं? हातात काही नाही, पोटात बाळ आणि समाज खायला उठलेला. सिंधुताईंनी दिवस रात्र रेल्वे स्टेशन, स्मशानभूमी, जंगलात अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्या. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी असं तिला वाटायला लागलं. कधी कधी जीव देण्याचा विचारही तिच्या डोक्यात आला, पण पोटात वाढत असलेल्या बाळाबद्दल प्रत्येक वेळेस विचार आला. ताईंनी स्वतःची मुलगी जन्माला घातली, स्वतः त्या मुलीची नाळ तोडली आणि श्वास घेतला. आईकडून तिचं पालन पोषण होईल की नाही हाही विचाराने ताई गुंतून गेली. सिंधुताई भीक मागायच्या, पण स्वतःसाठी नाही, तर रोडवर टाकून दिलेल्या अनाथ मुलांसाठी. सुरुवातीला स्वतःची लेक अनाथाश्रमात दिली, कारण ताईला वाटलं माझं मूल माझ्यामुळे उपाशी राहू नये. आणि तिथून सुरू झाला एक मोठा प्रवास, आई ते माई होण्याचा. ज्यांना आईबाप नाहीत, रस्त्यावर झोपतात, अन्न मिळत नाही अशी मुलं तिनं गोळा केली. स्वतः पोटभर खात नव्हती, पण मुलांना उपाशी ठेवलं नाही. हळूहळू तिच्या मायेनं शेकडो मुलं तिच्याकडं आली. समाजानं तिला नावं ठेवली, भिकारी मुलांची आई कशी होणार? पण सिंधुताईनं मनाशी ठरवलं, माझं आयुष्य आता फक्त याच मुलांसाठी आहे. जगण्यासाठी लोकांच्या दाराशी जावं लागलं. रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणावी लागली, भीक मागावी लागली, पण जेवढं मिळेल तेवढं तिनं स्वतःसाठी नाही तर मुलांसाठी वापरलं. खूप कष्ट घेतले, जसे एक आई आपल्या मुलांची घेते. पण इथे एक दुसऱ्यांची मुले होती. त्यामुळं ताईंना संपूर्ण महाराष्ट्राने अनाथांची आई म्हणून ओळखायला सुरुवात केली. त्यांनी 1000 पेक्षा जास्त मुलांना मायेचं पांघरून दिलं, आधार दिला. आज त्यातूनच अनेक मुलं मोठी होऊन कोणी डॉक्टर, कोणी वकील, कोणी अधिकारी झालीत. आणि सगळेजण म्हणतात आमचं घर म्हणजे ताईंचं अनाथालय. ताईच्या कार्याला जगभर दाद मिळाली. मग पद्मश्री पुरस्कार मिळाला, अनेक ठिकाणी मार्गदर्शक म्हणून बोलवण्यात आले. मराठीत, हिंदीत, इंग्रजीत तिच्यावर चित्रपट आले, पण तरीही त्यांनी आपलं साधं जीवन सोडलंच नाही. 2022 असा दिवस होता की त्या अनाथांच्या आईचा अंत झाला आणि त्या आपल्या मुलांना परत अनाथ सोडून गेल्या. गरीब, दीनदुबळ्या मुलांना परत जीवनदान देणाऱ्या त्या माऊलीला कुणीही विसरू शकणार नाही. त्यांचं नाव घेतलं की आजही डोळे पाणावतात, कारण त्यांची कहाणी म्हणजे जुन्या रूपाला नवीन रूप देणंच होय. ताईंनी आपल्याला खूप काही शिकवलंय. जगणं म्हणजे स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यांचं आयुष्य उजळण्यासाठी असतं. हजारो मुलांना आईची माया मिळाली आणि मुलांना जगायला माई मिळाल्या. आपल्याही आयुष्यात अनेक संकट येतील, पण घाबरण्यापेक्षा ते संकट आपल्याला संपवण्यासाठी नसतात, तर ते आपल्याला जगवण्यासाठी असतात.
तुम्हाला अनाथांची आई म्हणजेच सिंधुताई सपकाळे यांची खरी व्यथा कशी वाटली ते नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वप्न बघत राहा, प्रयत्न करत राहा आणि एक दिवस नक्की होईल रे. धन्यवाद.